मला वाटत नाही कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये हे होईल. तर आपण भविष्यात एक मोठं आंदोलन 1 मेचं जर आंदोलन करायचं असेल तर मला वाटतं पुढच्या रविवारीच वाटलं तर परत एकदा आपण मीटिंग लावूया. एक टॉपच्या याच्यामध्ये होता तो मुंबई आणि कर्जतला सिमिलर झाला आहे. मग जर तो कधी 130च्या पुढे गेला तर तुम्हाला ऑक्सिजन घेऊन फिरायला लागेल. आणि त्याच्यातलं जर तुम्ही पाहिलं असेल कोणाला घ्या 1000 एकर टोरेंट घ्या, वाढत्या शहराच्या दृष्टीने काहीच नियोजन नाही आहे. आता ठीक आहे, या सर्व गोष्टी आहेत, कुठंतरी ह्या नियोजन असली पाहिजे, शहरं वाढतात सर्व गोष्टी. एका तालुक्यामध्ये किती प्रकल्प असले पाहिजे. कोणाला मोरवे धरणाचा तुम्हाला अभ्यास असेल, आज मोरवे धरणावर मी माहिती घेतली 30पेक्षा जास्त कामगार नाही, हजारो एकर जागा संपादित झाली, त्याचा फायदा आपल्या परिसराला अजिबात नाही. तरी महाराष्ट्राची जर रिक्वायरमेंट पाहिली आजची कॅपॅसिटी तर 55,000 मेगावॅट्स तयार करण्याची आपली कॅपॅसिटी किती 55,000. आपली रिक्वायरमेंट किती 35,000. असं काय महाराष्ट्रामध्ये परिस्थिती तयार झाली की आज वीज जनरेटर स्किल पाहिजे. पण ठीक आहे, चांगला प्रयोग आहे, भविष्याच्या दृष्टिकोनातून असलं पाहिजे. कर्जतलाच का दोन्ही प्रोजेक्ट टाटाने ऑलरेडी सुरू केला आहे. बरं, टाटाने सुरू केल्यानंतर बाजूला तुम्ही टोरेंट करताय. बरं, हा विरोध आपण कशासाठी करतोय? कारण टोरेंटमध्ये आज जो पश्चिम घाट आहे, जो वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टी आहे, भीमाशंकर जंगल आहे, की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर तुम्ही आम्ही साधारण तुमची बाथरूम जरी फॉरेस्टमध्ये असेल तर तुमचा केस आणि लगेच गुन्हे दाखल होता. भीमाशंकर हायवे जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून पडू नये, तर ज्याच्याला कुठल्याही प्रकारची फॉरेस्टने परवानगी दिलेली नाही. आता त्याचा अभ्यास करत असताना शेकडो असे प्राणी आहेत, शेकडो अशा वनस्पती, अगदी कॅन्सरवर सुद्धा उपचार करणाऱ्या वनस्पती त्या जंगलामध्ये. असे अनेक प्राणी आहेत का ज्याच्या कुठेही जाती जास्त राहिलेल्या नाही आहेत, 5-5, 10-10 जाती राहिलेल्या आहेत. आणि अशा प्रकारचं जंगल, त्याच्या जंगलाला वर्ल्ड हेरिटेज दर्जा दिलेला आहे, इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये त्या प्रॉपर्टीज आहेत. आणि मग आज तिथं कुठल्याही प्रकारचं हस्तांतर झालेलं नसताना आम्ही तिथं प्रत्यक्षात गेल्यानंतर तिथं अनेक ठिकाणी आग लावण्यात आलेली आहे. अनेक झाडं जी 500-500 वर्षापूर्वी जुळली आहेत ती झाडंसुद्धा पेटवून दिलेली आहेत. आता त्याच्यामध्ये आपले काही बांधव असतील इथं उपस्थित नाही, आमच्या 5-6 गावांमध्ये प्रोजेक्ट होतो आहे, तर आमच्या गावाचा निर्णय आम्ही घेऊ. प्रश्न असा आहे का फॉरेस्टचं प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्ही आम्ही सुद्धा टॅक्स भरतोय. बरं ठीक आहे, त्यांचा काही इंटरेस्ट असू शकतो, परंतु आपला इंटरेस्ट ह्याच्यासाठी आहे. आज कर्जतचं टेम्परेचर 40 सेल्सिअस आहे. मे मधली परिस्थिती काय असणार आहे? मी एक क्वालिटी इंडेक्सचा तुम्हाला अभ्यास सांगितला तर मुंबई ते आपल्या ह्याच्यामध्ये फक्त 20%चा फरक राहिलेला आहे. किती? 20%. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यापेक्षा भयानक 2.5 लाख झाडं तोडली जाणार आहेत. 2.5 लाख ही आताची आकडेवारी आहे. हा पर्यावरण होणार आहे, नेचरवर होणार आहे. आणि एकंदरीत हे जे प्रोजेक्ट होतात या प्रोजेक्टचा परिणाम फ्लड होणार, पुराचं प्रमाण वाढणार आहे, त्या परिसरामध्ये नो डेव्हलपमेंट झोन जाहीर होणार आहे. कारण जिथे इथं धरणं आली, ती धरणं आल्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्हाला एनडीजेड आल्यानंतर तुमची स्वतःची घरं तुम्ही डेव्हलप करू शकत नाही. ब्लू लाईन आला तिथं. तर एकंदरीत हा जो आपण पर्यावरणाचा जो ऱ्हास होणार आहे त्याच्यामध्ये इतकी मोठी झाडं जी परत त्याचं कुठल्याही प्रकारचं रिस्टोरेशन होणार नाही आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे जर एखादा फॉरेस्ट उद्ध्वस्त जेव्हा करता तुम्ही त्याला रिस्टोर पण केला पाहिजे. आता तुम्ही काय करणार, तिथं 35ला 2 मोठी झाडं लावणार, 1-2 फुटाचं, त्याचं तुमचं संवर्धन करण्यासाठी कुठलीही पॉलिसी नाही. काय केलं पाहिजे नक्की? मग टोरेंट प्रकल्प होतोय, त्याच्यामध्ये 600 एकर जंगल उद्ध्वस्त होतोय. आता माझ्याशी एक मी पोस्ट वाचली, या टोरेंट कंपनीचा अहमदाबादमधला एक जो प्रोजेक्ट आहे तो बंद होण्याच्या मार्गावर आहे. आणि बंद होऊन ते काय करणार त्याच्यामध्ये, तर तिथं एका स्टोअरला ती जागा द्यायची आहे. मग आता टोरेंटवाल्यांचा एवढा हट्ट कशासाठी, आम्हाला हे 600 एकर जंगल पाहिजे, एक तर फुकट जागा भेटते. कारण सध्या गव्हर्नमेंटची पॉलिसी म्हणजे 91पासूनच PP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, PPP. आता PPPमध्ये ज्या नुकसानसाठी, ज्या फॉरेस्टसाठी तुमचे आमचे टॅक्स केलेले आहेत त्या संवर्धनासाठी तुम्हाला आम्हाला विचारच देत नाही. ॲक्विजिशन म्हटलं का लोकांच्या मीटिंग घेतल्या पाहिजे, त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे, त्यांची जागृती केली पाहिजे नक्की तुमच्या फायद्याच्या काय गोष्टी आहेत. आम्ही जाहीर केल्यापासून आजही एकही प्रेस नोट, एकही नोटिफिकेशन टोरेंट किंवा इथल्या प्रशासकीय अधिकारी म्हणून जाहीर केली जात नाही. ना व्यवसाय ना नोकऱ्या काहीच नाही. पण जर ते मिनी मात्र्यानं जाहीर केलं तर तिथं मोठ्या मोठ्या हॉटेल्स होऊ शकतात, चांगले रोजगार उपलब्ध होऊ शकतात. खालच्या लोकांना नो डेव्हलपमेंट झोन नसेल, उलट इथले स्थानिक लोक मोठे मोठे हॉटेल उभे करू शकतात. म्हणजे तुमच्या नोकऱ्या ह्या लाईफ टाईम असणार आहेत. आणि त्या शेतीच्या ह्याच्यातून 1 एकर शेतीमध्ये कमीत कमी 6 महिने तरी ती 5 कुटुंबाचं कुटुंब त्यांचा सर्वायवल होतं. आज ही जमीन विकल्यानंतर मौज मजा होणार, जमीन जाणार, सर्व गोष्टी जाणार. मग त्याच्यापेक्षा जर पर्यावरण वाचवायचं आहे, कर्जतचं जर लिगल म्हणजे नॅचरल स्टेटस आहे तर बाबा कर्जत काय तर पर्यटनाचा तालुका आहे.
आदिवासी तालुका आहे, ती संस्कृती जर जतन करायची असेल तर अशा प्रकारच्या प्रकल्पावर का विचार होत नाही आहे, तो सुद्धा विचार केला पाहिजे. कारण त्या वनापासून अनेक प्रकारच्या वनऔषधी जमिनी, औषधं, वेगवेगळ्या प्रकारचे वन उपज आणि त्याच्यावर खरोखरच आपल्या ह्या आदिवासी समाजाची उपजीविका अवलंबून आहे आणि ही उपजीविका नष्ट होणार आहे. म्हणून सर्वात जास्त नुकसान ह्या आदिवासी समाजाचा होणार आहे. म्हणून ह्या प्रोजेक्टला विरोध करण्यासाठी आदिवासी समाज संघटना वाड्यावाड्यात जाऊन जनजागृती करून मोठ्या ताकदीने विरोध करणार आहे आणि आपण जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयाला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल. तिथे पाण्याची गरज लागली, मग माझं कर्जत भविष्यात 20 वर्षात वाढणार आहे का नाही, तिथे लोकवस्ती होणार आहे का नाही. कारण इथे बाजूला एअरपोर्ट येत आहे, नवीन स्टेशन होत आहे, म्हणजे कर्जतला 100% लोकवस्ती वाढणार. मग पुढील कालावधीमध्ये आपण पाणी दुसऱ्या तालुक्याकडे मागणार का, धरण आपल्या उशाशी आणि घसा आपला कोरडा असा आपण ठेवणार का. आपण आपल्या नागरिकांचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपण हे करत असताना त्या धरणाचं किती TMC पाणी आपल्याला भेटेल याच्यासाठी सुद्धा आपण आंदोलन केलं पाहिजे. जे शिलार आणि पोशीर असेल आणि कोंढाणा असेल, सर्वप्रथम याचं काम जे चालू आहे ते काम थांबून तिथे आपल्या कर्जतला किती TMC पाणी भेटेल याच्याकडे पहिलं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. मांडेकाका आपण पत्रकार आहात, आपण सुद्धा सर्व पत्रकारांना एकत्र घेऊन जे लोकप्रतिनिधी असतील, जे त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आलो असेल, तर प्रत्येकाला आपण जाऊन सांगा की जर आता गरज आहे, जर आज आपण ओरडलो नाही तर आपल्याला पुढे कोण पाणी देणार नाही. आई सुद्धा मूल जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत दूध पाजत नाही. जर आज आपण रडलो नाही तर आपल्याला कोणी पाणी देणार नाही भविष्यात. खरं आहे, कारण त्यांच्या दरी जमिनी आहेत ना, त्या आज सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून त्या लाटल्या जातील. एवढं आपण जागृत राहा. मालू दादा, तुला जी काय गरज लागेल ते आम्ही सर्व मंडळी तुझ्या बरोबर, तुझ्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. टोरंटो प्रकरण जरी होत असेल, तो प्रकरण किती फायद्याचा आहे की नुकसानीचा आहे याचा विचार गांभीर्याने जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांनी करायचा आहे. तर तो जरी भविष्यात देशाला फायदा असेल, पण माझ्या कर्जतला जर तो बकास करत असेल तर देशाचा फायदा असताना सुद्धा, देशाच्या नागरिकांचा फायदा होत असताना सुद्धा माझ्या कर्जतचा नागरिक हा तिथे त्रस्त होणार असेल तर त्याला नक्की विरोध करू आपण. जर तो चांगला असेल तर आपण त्याला पाठिंबा देऊ, परंतु जर त्याचा विचार आपण केला नाही आणि ज्याचा विचार विनिमय करून जर आपण पुढे गेलो नाही तर माझ्या कर्जतला 100% भविष्य काळामध्ये धोका होईल अशी माझ्या मनाची खात्री आहे. कर्जत येथील शनी मंदिरामध्ये कर्जतच्या तमाम नागरिकांच्या वतीने, निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी यांच्या वतीने आज बैठक आयोजित केलेली. आज कर्जतमध्ये आपण पाहिलं असेल, कर्जतच्या कुठलीही दिशा अशी राहिली नाही का जिथे काही घडत नाही आहे किंवा काही बनत नाही आहे. आज तुम्ही पाहिलं असेल, कोंढाणा धरण असेल, टोरेंट असेल, टाटा असेल, पोशीर, शिलार, पाली, पिटिवली, तर अशा प्रकारची सर्व धरणं होत असताना कर्जतच्या नागरिकांसाठी, कर्जतवासियांसाठी 1% सुद्धा पाणी तिथं नाही आहे. किंवा हे 2 विद्युत प्रकल्प होत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं तिथे 1% सुद्धा वीज तिथं दिली जात नाही आहे. त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा कर्जतच्या लोकांना नाही आहे. या संदर्भाची आम्ही बैठक लावल्यानंतर आज खूप मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी आज मोठ्या संख्येने इथं हजर होते आणि सर्वांनी तुम्ही पाहिलं असेल, खूप चांगल्या प्रकारची मतं मांडलेली आहेत का अशा प्रकारे कर्जतला जे लोकांचा येण्याचा जो ओघ आहे किंवा जे आकर्षण आहे, हे आकर्षण हे निसर्गाचं आहे. आणि कर्जतला लोक काय येतात तर इथं शांत हवा आहे, चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. तुम्ही पाहिलं असेल, आज मुंबईचं जे एअर क्वालिटी इंडेक्स आहे हे 100 ते 120च्या दरम्यान आहे आणि जे आज कर्जतचे 70 ते 90च्या दरम्यान आहे. म्हणजे आपण फक्त 20 ते 30%च्या आसपास आहोत. उद्या भविष्यात अशा प्रकारचं जर सिमेंटचं जंगल झालं तर कर्जतची हवासुद्धा बिघडणार आहे, इथंसुद्धा प्रदूषण वाढणार आहे. आणि अशा प्रकारचं जर समजा उद्या हवा प्रदूषित झाली, इथलं पर्यावरण जर उद्ध्वस्त झालं, निसर्ग जर उद्ध्वस्त झालं तर कर्जतला येणार कोण. आज कर्जतच्या 4,500च्या वर अधिकृत भूमिपुत्रांनी इथं छोटे छोटे फार्म हाऊस, रेस्टॉरंट उभे केलेले आहेत. त्या निमित्ताने एका जरी रेस्टॉरंटला आपण पाहिलं 5-5, 6-6 लोक जरी काम करतात तर 20 ते 25,000 लोकांना इथं रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि अशा प्रकारची ही व्यवस्था मुडीत काढण्याचं काम शासनाकडून होतं आहे, ज्याच्या संदर्भातला शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं विचारात घेतलेलं नाही आहे. हा लादलेला प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये 600 एकर फॉरेस्टची जागा संपादित होते, ज्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या वर झाडं तोडली जाणार आहेत. तर अशा प्रकारचा 400, 500 वर्षापूर्वीची जी झाडं आहेत ती एकदा नष्ट झाल्यानंतर ते पुन्हा अशा प्रकारचं फॉरेस्ट याचं पुनर्वसन होणार आहे का. कर्जतचं होणारं नुकसान
त्याचं कुठल्याही प्रकारचा पुनर्वसन होणार आहे का? आणि याचा 1% फायदा हा कर्जतला नाही आहे. मग अशा प्रकारचा पर्यावरणाला उद्ध्वस्त करणारं इतरांच्यासाठी आमचं निसर्ग का उद्ध्वस्त करायचं? एकंदरीत जर पाहिलं तर या देशामध्ये पहिल्या 3 राज्यामध्ये जी वीज निर्मिती केली जाते त्याच्यामध्ये महाराष्ट्र एक त्याच्यामध्ये आहे. मग इतक्या चांगल्या प्रकारची वीज निर्मिती होत असताना टाटाचा प्रोजेक्ट सेम तुमच्या तशाच प्रकारचं वीज निर्मिती करत असताना टोरेंटच्या प्रोजेक्टची गरज काय? अशा प्रकारे निसर्ग उद्ध्वस्त करण्याचा जो प्रकल्प आहे तो लादण्याची गरज काय? अशा प्रकारचं एकंदरीत आमची सर्वांची भूमिका आहे. आजच्या बैठकीला खूप मोठ्या संख्येने शेतकरी, पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमी सर्व एकत्र आलेले आणि त्यांनी सर्वांनी उशीर असतील ही धरणं होऊन द्यायची नाही. आणि जी धरणं झालेली आहेत त्या धरणामध्ये सुद्धा स्थानिकांसाठी, कर्जतकरांसाठी काय तरतूद करणार आहेत अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे. मान्यवरांनी इथं भूमिका मांडलेली आहे. या संदर्भात कायदेशीर सुद्धा आम्ही त्याची तयारी सुरू करणार आहोत. लवकरच जनहित याचिका आम्ही त्याच्यामध्ये दाखल करणार आहोत. त्याच्यानंतर रस्त्यावरच्या लढाईला सुद्धा सर्व नागरिक तयार आहेत. तर अशा प्रकारची पुढची भूमिका लवकरच येत्या 7-8 दिवसामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत. आज जे टोरेंट प्रकल्प जिथे होतो आहे त्या प्रकल्पामध्ये 932 एकूण एकर क्षेत्र संपादित होणार आहे. त्याच्यातलं 600 एकर हे फॉरेस्टचं आहे. त्या 600 एकरमधली 2.5 लाखाच्या वर ही जी झाडं आहेत ती झाडं तोडली जाणार आहेत. आता या झाडांमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, मला एका मित्रांनी पाठवलं आहे, कारवी नावाचं एक वनस्पती आहे का जे 7 ते 8 वर्षांनी एकदाच फुलतं आणि ज्याचा वापर कशासाठी केला जातो? ताप कमी करायला, त्वचा रोगांवर. त्यानंतर दुसरा एक आहे कंदील फुलगट का जे पचन सुधारण्यासाठी टॉनिक म्हणून काही ठिकाणी वापर केला जातो आहे. तिसरा आहे स्मिथिया म्हणून जो सूज आणि स्वेलिंग कमी करण्यासाठी जखमेवर लावतात. चौथा जो आहे तो तामनगट म्हणून आहे ज्याचा जो स्किन इन्फेक्शन आणि खाज कमी करण्यासाठी वापरला जातो आहे. हिरडा हा एक प्रकार आहे जो पाईल्स आणि डायजेशनसाठी वापरला जातो, इम्युनिटी वाढवण्यासाठी वापरला जातो आहे. बेहडा म्हणून आहे जो खोकला, घसा दुखणे आणि केसांसाठी वापरला जातो आहे. नंतर शतावरी म्हणून आहे का जे शरीराला ताकद आणि महिलांचा हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी. तर अशा प्रकारे अनेक शेकडो वनस्पती आहेत त्या ह्या भीमाशंकरच्या पश्चिम घाटाच्या जंगलामध्ये या वनस्पती तिथे आहेत आणि ज्या गेल्या हजारो वर्षापासूनचा त्या जंगलाला वारसा आहे की जिथं आज पण त्या परिसरातले जे आदिवासी बांधव आहेत, जी जुनी लोक आहेत ते अशा प्रकारे उपचार करत असतात. अनेक असे प्राणी आहेत का जे प्राणी आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. त्या प्राण्यांची संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण एकीकडे पाहिलं आहे का आता वाघ वगैरे जे असे प्राणी आहेत हे लोकवस्तीकडे यायला लागलेले आहेत. त्याचं कारण काय? वणवे लावले जातात, जंगल पेटवलं जातं आहे, अशा प्रकारे जंगल संपादित केलं जातं आहे. जर त्यांना आदिवासासाठी जर तुम्ही अशा प्रकारचे जंगल जर ठेवणार नसाल तर ते मानवी वस्तीकडे येणारच आहेत. तर ह्या घटनासुद्धा भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. तर अशा प्रकारे वनस्पती आणि प्राण्यांचं जे अस्तित्व हे नष्ट होणार आहे. लाखो याच्यामध्ये झाडं तुटली जाणार आहेत. याच्यामध्ये हजारो ज्या औषधी वनस्पती आहेत त्या संपुष्टात येणार आहेत. हजारो जे प्राणी आहेत त्या प्राण्यांचं सुद्धा अस्तित्व याच्यामध्ये संपणार आहेत. तर एकंदरीत अशा प्रकारचा विनाशकारी जो प्रकल्प आहे का ह्या प्रकल्पाच्या मध्ये जे फॉरेस्ट आहे, जे निसर्ग आहे ते पाण्यासाठी बाहेरून देशभरातून लोक इथे येत असतात आणि अशा प्रकारचं जर त्या जंगलाचं अस्तित्व जर नष्ट झालं तर कर्जतकडे येणार कोण? म्हणून आमचा एक मध्ये स्लोगन तयार झालं, 1 वर्ष थांबा आपोआप ट्रॅफिक कमी होईल. कारण जर लोक येणार नसतील तर तुमची ट्रॅफिक होणार कुठे? कुठल्याही प्रकारची रहदारी होणार नाही आहे. 4,500 भूमिपुत्रांनी इथं फार्म हाऊस, छोटे छोटे हॉटेल उभे केलेले आहेत की ज्या निमित्ताने हजारो लोकांना इथं रोजगार उपलब्ध होतो आहे. टोरेंटच्या माध्यमातून 100 लोकांना तुम्ही रोजगार देऊन इतकं मोठं क्षेत्र तुम्ही ताब्यात घेणार आहात. त्याच्यातून काय निर्मिती करणार आहेत? आज आपण पाहतोय देशभरातल्या 3 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर आहे. त्या चांगल्या प्रकारची विद्युत इथं निर्मिती केली जाते आणि ते करत असताना आज इतकी घाई काय? बाजूला टाटा शेवटी तेच इलेक्ट्रिसिटी जनरेट करत आहे, विद्युतीकरण करत आहे. मग तुम्हाला त्याच्या शेजारी हा प्रकल्पाची गरज नाही आहे. अशा प्रकारे जर एका मित्राने आताच सांगितलं त्या शहापूरमध्ये जी अवस्था झालेली आहे ती अवस्था कर्जतची होणार आहे. आणि कर्जतला जर अशा प्रकारचा जर निसर्गाचा जर अशा प्रकारची जर हानी झाली किंवा पर्यावरण जर उद्ध्वस्त झालं तर कर्जतला पर्यटक येणार नाही आहेत आणि इथल्या स्थानिकांची जी संस्कृती आहे, स्थानिकांचा जो रोजगार आहे तो इथं उद्ध्वस्त होणार आहे. आपण याच्यापुढे मोठ्या शक्तीने या टोरेंट असेल, पोशिर असेल, शिलार असेल या सर्व प्रकल्पांच्या विरुद्ध कायदेशीर मार्गाने सुद्धा आणि रस्त्यावरच्या लढाईने सुद्धा आपल्याला लढायचं आहे.